Hello students, hi all. Today here we are discussing some more examples on the topic solutions in this MST-CET lecture. So in the last lecture we are discussing the 17th example. म्हणजेच कालच्या लेक्चर पर्यंत आपण 70 एक्झाम्पल्स डिस्कस केलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढचे एक्झाम्पल डिस्कस करूया की जे अगोदरच आपण तुम्हाला पाठवलेले आहेत किंवा तुमच्याकडे ते अवेलेबल आहे. आता काल आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर ह्या ज्या काही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजवरचे एक्झाम्पल कालपर्यंत आपण डिस्कस करत होतो. आजही आपण त्याच्या पुढचे फक्त आता आपण जे काही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजवरचे एक्झाम्पल बघतोय ते सगळे एक्झाम्पल हे थेरॉटिकल आहेत. अजून आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवायला सुरुवात केलेली नाही. म्हणजे MCQs एक्झाम्पल म्हणजेच काय, एक्झाम्पल्स ऑफ MCQs ते काय आपण सोडवायला सुरुवात केलेली नाही. आताच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्याचवरचे काही थेरी क्वेश्चन्स की जे एक एक मार्काला सतत विचारले जातात असे प्रश्न आता आपण डिस्कस करूया. 71 नंबरचं जे काही एक्झाम्पल आहे ते असं आहे, इफ द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट इन अ सोल्युशन डिक्रीजेस. आता तिथं असं दिले 71 नंबरचं जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यात असं दिले, इफ द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन अ सोल्युशन डिक्रीजेस देन. आता आपण असं म्हटलंय की सोल्युशन विच इज फॉर्म्ड फ्रॉम सोल्यूट अँड सॉल्व्हंट. कुठलंही आपण सोल्युशन जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा सोल्युशन कसं तयार होतं, सोल्युशन विच इज फॉर्म्ड फ्रॉम सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. आणि मग आपल्याला त्या एक्झाम्पल मध्ये असं दिले, इफ द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट इन अ सोल्युशन, म्हणजे सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन विच इज डिनोटेड बाय लेटर x1 अँड द सोल्यूट मोल फ्रॅक्शन विच इज डिनोटेड बाय लेटर x2. आणि जर सॉल्व्हंटचा सोल्युशन मधल्या सॉल्व्हंटचा जर मोल फ्रॅक्शन डिक्रीज झाला, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन डिक्रीजेस देन. आता पहिल्यांदा आपण त्याचे पर्याय बघूयात. पहिला पर्याय आहे वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इन्क्रीजेस. म्हणजे जर सॉल्व्हंटचा सोल्युशन मधला मोल फ्रॅक्शन कमी झाला तर काय होतंय, मग आपल्याला म्हणजेच कुठली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कमी होते किंवा वाढते. वी हॅव अ 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. द फर्स्ट वन that is the lowering of vapor pressure. The second one, elevation in boiling point. The third one, depression in freezing point. And the fourth one is a osmotic pressure. ह्या ज्या काही 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्यातल्या कुठल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी सॉल्व्हंटचे जर मोल फ्रॅक्शन कमी झाले तर कुठल्या क्वालिटेटिव्ह वरती इफेक्ट होतो. पहिला आहे वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इन्क्रीजेस. पण आपली प्रॉपर्टीज काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. जर तिथं असं दिलं असतं वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन डिक्रीजेस तर पहिला ऑप्शन बरोबर होता. पण तिथं दिले की वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इन्क्रीजेस, म्हणून पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन आहे बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. दुसरा ऑप्शन काय आहे, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. पण आपली दुसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन म्हणजेच इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट आणि इथे ऑप्शन दिलाय बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस, म्हणून दुसराही पर्याय नाही. तिसरा आहे ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस. आता आपण असं म्हणतो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी जी काही चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मोटिक प्रेशर, इथे आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज दिलेली नाही, पण ऑस्मोटिक प्रेशर इज इन्क्रीजेस. ऑस्मोटिक प्रेशर काय होतं, आपलं चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ती काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस व्हेन वी डिसॉल्व अ सोल्यूट इन अ सॉल्व्हंट देन इट फॉर्म्स अ सोल्युशन. म्हणजेच सोल्यूट किंवा सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन वाढला तर ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय होते, वाढते. आणि वाढते म्हणजे कुठली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, increasing osmotic pressure. And therefore the correct option for the 71 number question is the option C. कुठला करेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन C is correct for the 71 number question. आता तिथं ऑप्शन डी एक राहिला आपला. ऑप्शन डी होता ऑस्मोटिक प्रेशर डिक्रीजेस.
पण आपली प्रॉपर्टी काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर, आणि ते नेहमी वाढतं. ॲज द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन्क्रीजेस द ऑस्मोटिक प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस, बिकॉज all these four colligative properties they are depend on the number of solute particles present in a solution. So the next question is, which statement is incorrect? We have to underline the incorrect. म्हणजे इनकरेक्ट आहे त्याला अंडरलाइन करायचंय, कारण काय काय वेळेस काय काय एक्झाम्पल मध्ये काय विचारलेले, which of the following statement or which of the following is correct or incorrect. आता आपल्याला यातलं चुकीचं काय आहे ते बघायचं आहे. which statement is incorrect about the osmotic pressure, volume and temperature. This MCQ is dependent on the fourth colligative property, that is the osmotic pressure. आणि osmotic pressure बद्दल जे काही चार दिलेले पर्याय आहेत त्यातला कुठला पर्याय चुकीचा आहे तो आपल्याला शोधायचा. म्हणजे तिथे त्यांनी काय दिले, the osmotic pressure is denoted by letter pi, and we know a pi which is equal to mRT. आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे पायचा, pi which is equal to mRT, and therefore pi which is equal to, what is mean by m? M means the molarity, capital M means the molarity, and which is equal to N2 divided by V. We have a formula for the molarity which is equal to N2, means the number of moles of solute present in 1 liter or 1 decimeter cube volume of the solution. And therefore if we put the value of this molarity in this pi equation, then we get N2RT divided by V. We get the N2RT divided by V. Or also here we can write here pi is inversely proportional to V. Pi is inversely proportional to V, or here pi is directly proportional to T. Pi is inversely proportional to V, or pi is directly proportional to T. This is the we know equation. म्हणजे हे आपल्याला माहित आहे. आता आपण यातलं म्हणजे त्यातले जे काही चार पर्याय दिले ते पर्याय इथं मांडून त्यातला कुठला इनकरेक्ट पर्याय आहे म्हणजे चुकीचा आहे ते बघूया. म्हणजे त्या चारही ऑप्शन मधले 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि एक जो आहे चौथा ऑप्शन तो चुकीचा आहे. तो आपण आता फाइंड आउट करूया. पहिला ऑप्शन दिलाय pi is inversely proportional to V. पहिला ऑप्शन असा आहे त्यांचा pi is inversely proportional to V at constant T. आणि आता आपण आताच बघितलंय इथे एक्सप्लेनेशन मध्ये की pi is inversely proportional to V at constant T, आणि the first option is the correct option. फर्स्ट ऑप्शन काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे pi is directly proportional to T if V is constant. म्हणजे जर आपण V कॉन्स्टंट ठेवला तर आताच बघितलं होतं आपण pi आणि T चं रिलेशन. Pi is dependent on the T, means the osmotic pressure is dependent on the temperature and the dependent is directly proportional to. म्हणजे इथं आपण काय म्हटलं इथं pi is directly proportional to T at constant V, and this is also a correct statement. आपल्याला इनकरेक्ट फाइंड आउट करायचे आणि दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय दिलेले आहे, pi is directly proportional to V, but already we have seen that pi is not directly proportional to V, but it is inversely proportional to V. पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलं होतं आपल्याला की pi हा V शी पायचा आणि तिचं रिलेशन कसं आहे, pi is inversely proportional to V, आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं ऑप्शन आपल्याला pi is directly proportional to V. हे स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. and we have to find out the incorrect statement of the 4 options. म्हणजे त्या जे काही एक्झाम्पलचे जे काही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातला इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचा होता, आणि मग तो इनकरेक्ट ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन सी फॉर द 72 नंबर क्वेश्चन. ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन सी फॉर द 72 नंबर क्वेश्चन. आता ऑप्शन डी कुठला आहे, तो का करेक्ट आहे ते आपण बघूया. ऑप्शन डी आहे pi v इक्वल टू कॉन्स्टंट. आता
हेच जर आपण रिअरेंज केलं तर पाय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू v, म्हणजेच इथं काय येणार आहे पाय v which is equal to k. v जर आपण इकडे आणला तर हा काय होतं मल्टिप्लाय होतं, इकडे इज इक्वल टू साइन आलं तर काय होतं k, आणि हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. म्हणून 72 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याचा करेक्ट ऑप्शन कुठला आहे ऑप्शन सी. इट इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट ऑफ द 4 ऑप्शन्स. ओके, नेक्स्ट द 73 नंबर क्वेश्चन इज 1 molar and 2 molar solution of glucose are prepared in water. आता आपल्याला काय दिलेली आहे मोलॅरिटी कोणाची ग्लुकोजची. दोन सोल्युशन आहेत, ग्लुकोजचे सोल्युशन आहे, फक्त एक सोल्युशन काय आहे 1 मोलर ग्लुकोज सोल्युशन आहे आणि दुसरं किती आहे 2 मोलर ग्लुकोज सोल्युशन आहे. दोन्ही सोल्युशन ग्लुकोजचे आहे, म्हणजे ग्लुकोज हा कशामध्ये डिसॉल्व केलेला आहे वॉटर मध्ये डिसॉल्व केलेला आहे. ग्लुकोज इज अ नॉन इलेक्ट्रोलाइट, it does not get dissociate or associate in water, only it get dissolved in water. फक्त वॉटर मध्ये काय होतं डिसॉल्व होतो. एक सोल्युशन पहिलं सोल्युशन तयार केलेले त्याची मोलॅरिटी आहे 1 मोलर आणि दुसऱ्या सोल्युशनची मोलॅरिटी किती आहे 2 मोलर. आता मग हे जे काही दिलेले याच्यासाठी हेन्स आता हे दोन सोल्युशनचे काय आहे मग आपण असं म्हणूया द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ बोथ द सोल्युशन, ह्या दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर. आता ह्याची मोलॅरिटी 1 आहे म्हणजे ह्याचं ऑस्मोटिक प्रेशर आपण काय म्हणूया π1 आणि ह्याची मोलॅरिटी 2 मोलरचं ग्लुकोज सोल्युशन आहे दुसरं सोल्युशन, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर आपण काय म्हणूया π2. and therefore the osmotic pressure of both the solution will be the same as that of the at the same temperature. आता टेम्परेचर कॉन्स्टंट असताना ह्या दोघांची मोलॅरिटी काय आहे वेगवेगळी आहे, म्हणजेच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी इट इज वन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स and therefore this is the 1 molar concentration glucose solution, this is the 2 molar concentration glucose solution and therefore they have a different concentration and pi depends on the C. Pi is depends on the C and therefore they are not isotonic solution. If both the solutions having the same osmotic pressure, दोन्ही सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे का नाही, कारण हे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलर, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 2 मोलर, म्हणून ह्याचा पाय हा π1 आहे म्हणजे ह्याचा ऑस्मोटिक प्रेशर हे π1 आहे आणि ह्याचा ऑस्मोटिक प्रेशर हे π2 आहे. बिकॉज ऑस्मोटिक प्रेशर इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी which depends on the number of solute particle, means it is indirectly depends on the concentration. ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं आहे त्यामुळे याचा ऑस्मोटिक प्रेशर वेगळा आहे आणि ह्याचा ऑस्मोटिक प्रेशर वेगळा आहे. नेक्स्ट बी ऑप्शन आहे 2 मोलर सोल्युशन will be having higher osmotic pressure, म्हणजे ह्या दोघांच्या ऑस्मोटिक प्रेशर जेव्हा आपण कंपेअर करतो तेव्हा 2 मोलर सोल्युशन having higher osmotic pressure than the 1 molar solution. 2 मोलर सोल्युशन ह्याची मोलॅरिटी 2 ह्याची मोलॅरिटी 1 पण ह्याचं कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा जास्त. ऑस्मोटिक प्रेशर इज डिपेंडेड ऑन द कॉन्सन्ट्रेशन आणि म्हणून याचं ऑस्मोटिक प्रेशर हे याच्या ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे. म्हणून जो काही 73 नंबरचा क्वेश्चन आहे 73 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा करेक्ट ऑप्शन कुठला आहे ऑप्शन बी. The 2 molar solution having higher osmotic pressure than the 1 molar glucose solution. आता ऑप्शन सी बघूया आपण. 1 molar will have a higher osmotic pressure. No, the 2 molar having higher osmotic than the 1 molar and the 1 molar having lower osmotic pressure than the 2 molar. Option D आहे osmotic pressure will be independent on the concentration. No, as we already seen the osmotic pressure is dependent on the concentration. If the two solutions having the same osmotic pressure or the same concentration, then they exert the same osmotic pressure. If the first having higher osmotic pressure than the second, then they are called as a hypertonic solution. If the first is having lower than the second, then they are the hypotonic with the
second solutions. So the 71 number question, they have the right option, option B. Then next we have to discuss the next question, 74 number. The molar mass of W2 gram of a solute and the osmotic pressure pi of the solution prepared in V liters by the solute at temperature T has the following relationship. आता रिलेशनशिप बघताना म्हणजे आता आपल्याला इनडायरेक्टली कशाची रिलेशनशिप विचारली आहे तिथं, पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर अँड द molar mass of the solute, and we have already known that pi which is equal to mRT, and therefore pi which is equal to m means molarity and molarity means the N2 divided by VRT. But here what is the value of N2? N2 means the number of moles of solute which is equal to W2 upon M2, and therefore if we put the value of N2 in this equation, we get W2 upon M2 V आहे तसाच RT as it is, and therefore we have the relation between molar mass of the solute and pi as it is M2 which is equal to W2 RT divided by pi V. This is the correct relation between the molar mass of the solute and the osmotic pressure is the qualitative property. आता असा ऑप्शन कुठे आपल्याला दिसतोय का बघायचं. आता पहिला ऑप्शन दिलेला आहे M2 which is equal to W2 RT divided by pi V. इथं पहिलाच ऑप्शन दिलेला आहे, and as we discussed here, what is the relation between osmotic pressure and the molar mass of the solute? M2 which is equal to W2 RT divided by pi V, and therefore the correct option for this 74 number equation is the option A. Correct option कुठला आहे इथं? Option A. A is correct. Then B is wrong because M2 which is equal to W2 R दिलेला आहे, तिथं T खाली दिलेला आहे, पण ह्या इक्वेशन मध्ये असं नाही. म्हणजे त्या चार पर्यायापैकी कुठला पर्याय बरोबर आहे आपला? ऑप्शन A बरोबर आहे, तो जिथे आपण दिलेला आहे. सी ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे आणि डी ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. आता नेक्स्ट आहे थोडंसं सोल्युशन्स, टाइप्स ऑफ सोल्युशन्स वरती डिपेंडेड आहे, ते आपण बघूया. अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NaCl on heating becomes. What is mean by a saturated solution? A saturated solution is a solution whose contain the maximum amount of a solute dissolved in a given amount of a solvent. म्हणजे मॅक्झिमम सोल्यूट हा दिलेल्या सॉल्व्हेंट मध्ये जेव्हा डिझॉल्व होतो तेव्हा जे ते सोल्युशन तयार होतं डिझॉल्व्ड सोल्यूट आणि अनडिझॉल्व्ड सोल्यूट मध्ये, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि असं सॅच्युरेटेड सोल्युशन पण कशाचं घेतलंय? NaCl चं वॉटर मध्ये. म्हणजे NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड टेबल सॉल्ट आपल्याला माहिती आहे, आणि त्याचं जेव्हा आपण सॅच्युरेटेड सोल्युशन घेतो आणि ते जेव्हा हीट करतो, ते काय करतो? हीट करतो. देन इट बिकम्स ऑप्शन A सुपर सॅच्युरेटेड, ऑप्शन B अनसॅच्युरेटेड, ऑप्शन C रिमेन्स सॅच्युरेटेड, ऑप्शन D डायल्युटेड. You have to try this. आता हे तुम्ही घरी सुद्धा करू शकता. NaCl मॅक्झिमम NaCl घ्यायचं, मीठ घ्यायचं आणि ते पाण्यात डिझॉल्व करायचं. त्याचं सोल्युशन जे काय आहे ते कसं सोल्युशन होणार आहे? सॅच्युरेटेड सोल्युशन होणार आहे. आणि ते परत जेव्हा तुम्ही हीट करणार आहे तेव्हा ते NaCl जे काही वॉटर मध्ये डिझॉल्व केलेलं असतं ते मीठ परत आपल्याला मीठ तयार होताना दिसतं. म्हणजेच ते सोल्युशन काय होतं? सुपर सॅच्युरेटेड, म्हणजेच प्रेसिपिटेट फॉर्मेशन टेक्स प्लेस when we heat the saturated solution of NaCl. NaCl चं saturated solution जेव्हा आपण हीट करतो then it becomes after heating a super saturated. It becomes a super saturated, and therefore the correct option for the 75 number question is it becomes a super saturated, that is the option A. Next, the 76 number question is not involved in your न्यू सिलेबस. आता जो काही आपल्याला नवीन सिलेबस आलेला आहे त्या नवीन सिलेबस मध्ये हा जो काही 76 नंबरचा क्वेश्चन आहे
तो आपल्याला म्हणजे त्याच्यावरची थेअरी आपल्याला आता दिलेली नाही, ते एक्सक्लूड केलेली आहे, थोडीशी काढून टाकलेली आहे. त्यामुळं तो जो काही MCQ आहे तो आपण काही बघणार नाहीये. पुढचा MCQ आपण बघूया 77 नंबरचा म्हणजे 77 नंबरचा. ॲबनॉर्मल मोलार मास इज प्रोड्युस्ड बाय. आता खरं तर ॲबनॉर्मल मोलार मासचा कॉन्सेप्ट सुद्धा आता थोडासा काढून टाकलेला आहे नवीन सिलेबस मध्ये, तरी सुद्धा थोडक्यात सांगते. All the four qualitative properties they are seen when a solute is used non-volatile, non-electrolyte. When it dissolved in a solvent, they forms a solution. आणि अशा सोल्युशनच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघतोय की ज्या सोल्युशन मध्ये जो काही सोल्यूट डिझॉल्व केलेला आहे तो आहे नॉन व्होलाटाइल, नॉन इलेक्ट्रोलाइट. आता नॉन व्होलाटाइल, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय? नॉन इलेक्ट्रोलाइट मीन्स इट डज नॉट गेट असोसिएट, डज नॉट गेट डिसोसिएट. and non volatile म्हणजेच काय? it does not readily goes into the vapor state. त्याला आपण काय म्हणतो? नॉन व्होलाटाइल. असा सोल्यूट जेव्हा आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व करतो आणि त्याचं सोल्युशन तयार करतो तेव्हा त्याच्यात जे काही नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आहेत ते तसेच राहतात, त्यांचं असोसिएशन सुद्धा होत नाही आणि डिसोसिएशन सुद्धा होत नाही. अशाच सोल्युशनच्या आपण ह्या 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. मग ॲबनॉर्मल म्हणजेच काय? ॲबनॉर्मल मोलार मास. आणि मग त्या ज्या काही 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला जो काही सोल्यूट डिझॉल्व केलेला आहे त्याचं एक्झॅक्ट मोलार मास डिटरमाइन करता येतो. म्हणून आपण मेन ऍप्लिकेशन सांगितले क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज की by using the qualitative property we have to calculate the molar mass of the non volatile, non electrolyte solute. ठीक आहे. मग ॲबनॉर्मल म्हणजेच काय? आयदर ॲबनॉर्मल म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट हा सोल्यूट वापरतो, लक्षात घ्या, जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट हा सोल्यूट वापरतो तेव्हा इलेक्ट्रोलाइटचं एकतर असोसिएशन होतं किंवा डिसोसिएशन होतं. and here we are focusing on the dissociations only. but dissociation means काय? for example if we take an electrolyte such as NaCl. NaCl is one of the electrolyte. when it dissociated in water or when it dissolved in water it get dissociated into Na plus and Cl minus. it get dissociated into Na plus and Cl minus. when this is an electrolyte आणि इलेक्ट्रोलाइटचे एकतर काय होतं? असोसिएशन किंवा डिसोसिएशन. हे कशाचं एक्झाम्पल आहे की त्याचं काय झालंय? डिसोसिएशन. instead of this if we take another electrolyte such as CH3COOH. what is the name of this compound? acetic acid. acetic acid when dissolved in the water, then if we take the 2 moles or the 2 molecules of acetic acid, then it get, आता इथं काय होणार आहे? acetic acid प्लस आपण अजून दुसरा पण मोलेक्यूल घेतला कशाचा? acetic acid, then it get associated, means the 2 molecules of acetic acid get dissociated, get dimerized in the solvent water and it forms the CH3COOH twice. means here the 2 molecules or the 2 moles they are converted into the 1 mole due to dimerization. Here the 1 mole of NaCl is get converted into 1 plus 1 equal to 2. Here the dissociation takes place and in this example the association takes place. But in this topic solution we are only deals with the dissociations of the electrolytes. आणि मग ॲबनॉर्मल म्हणजेच काय? याचं जे मोलार मास आहे NaCl चं त्याच्यापेक्षा जेव्हा त्याचं डिसोसिएशन होतं म्हणजे इलेक्ट्रोलाइट आपण जेव्हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व करतो आणि सोल्युशन तयार होतं तेव्हा आहे त्याच्यापेक्षा त्याचा मोलार मास काय झालेला असणार आहे? इथं 1 plus 1 म्हणजे 2 वाढलेला असणार आहे. नेक्स्ट इथं किती घेतो आपण? 2 मोल आणि त्याचं कन्वर्जन कशात झालेले आहे? इथं 1 मोल मध्ये. and in the association here the 2 or more molecule comes together to form a one big molecule and here the association takes place. आणि
त्याचं इथं काय होणार आहे, असोसिएशन होणार आहे, इथं काय होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे. मग आहे त्यापेक्षा इथं जे काही मोलार मास आहे आणि इथं जे काही मोलार मास आहे ते एकतर वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. इन केस ऑफ ओनली द इलेक्ट्रोलाइट्स, जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट सोल्यूट वापरतो तेव्हा एकतर त्यांचं काय होतं, एकतर डिसोसिएशन होतं किंवा त्यांचं काय होतं, असोसिएशन होतं. आणि त्यामुळे आहे त्यापेक्षा एकतर त्यांचं मोलार मास वाढतं तरी किंवा कमी तरी होतं, त्याला म्हणायचं ॲबनॉर्मल मोलार मास. मग आता हा जो काही क्वेश्चन आहे, द ॲबनॉर्मल मोलार मास इज प्रोड्यूस्ड by association, dissociation, both association and dissociation, and separation of a semi-permeable membrane. And the correct answer for this 77 number question is abnormal molar mass कधी produce होतं, when either association or dissociation takes place. म्हणून आपण काय म्हणूया, 77 नंबर जो काही क्वेश्चन आहे त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, 77 नंबरचं ते आहे सी ऑप्शन, बोथ असोसिएशन और द डिसोसिएशन टेक्स प्लेस. Abnormal molar mass is produced by both association and the dissociation. आणि मग आता 78 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याच्याच वरती डिपेंडेड आहे, म्हणजे असोसिएशन वरती डिपेंडेड आहे. बघा, benzoic acid, two molecules of benzoic acid produces the one big molecules. Here the dimerization takes place and the two molecule of acetic acid comes together to form a one big molecule. Here also a dimerization takes place and it represents the association. म्हणून हा 78 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय आहे, ऑप्शन A, that is in both the cases, in benzoic acid and in acetic acid, the two molecules they comes together to form a one big molecule. Therefore there is an association. म्हणजे सगळे मोलिक्युल एकत्र येऊन त्यांचं काय झालं, तिथं असोसिएशन झालं. नेक्स्ट, acetic acid dissolved in benzene shows a molecular mass of. जेव्हा हे acetic acid हे म्हणतो आपण acetic acid जेव्हा आपण कशात डिसॉल्व करतो, when acetic acid dissolved in a solvent benzene, then here the acetic acid having the molar mass, एकाचे किती आहे इथं 60, दुसऱ्याचे पण किती आहे 60, पण जेव्हा ते बेन्झीन मध्ये डिसॉल्व करतो तेव्हा ते दोघं एकत्र येतात आणि त्याचा मोलार मास काय होतं, इथं वाढतं, इट बिकम्स 120. म्हणजे या दोघांचे समेशन होतं. त्यात ह्याच्यात एकाचे किती आहे 60, दुसऱ्याचे किती आहे 60, हे दोन्ही एकत्र येऊन ह्याचे एकाचंच किती झालंय 120. मीन्स इन असोसिएशन द मोलार मास increases and in dissociation the molar mass will get decreases. लक्षात येते सगळ्यांच्या. आणि म्हणून 79 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे, 120. इट बिकम्स 120. that is the option B is correct for the 79 number question. Then 80 number question. 80 number question is depended on the Van 't Hoff factor. आता Van 't Hoff factor म्हणजेच काय, Van 't Hoff factor is there. आता Van 't Hoff factor हा का आला, हा फॅक्टर का डिराइव्ह करायला लागला, कारण आपण असं बघितलं होतं की ज्या काही 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, the qualitative properties they are seen when a non-volatile non-electrolyte solute is added in the solvent and they form a solution. But when we dissolve the electrolytes in the solvent and it forms a solution, then there is a decrease or increase in the molar mass of the solute. And therefore the qualitative properties are lower or higher than the observed qualitative property. म्हणजे ज्या काही थेरॉटिकल क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काही थेरॉटिकल मास आहे त्याच्यापेक्षा एकतर इलेक्ट्रोलाइट वापरल्यामुळे त्याचं काय होते, कारण इलेक्ट्रोलाइटचं एकतर काय होतं डिसोसिएशन किंवा असोसिएशन. म्हणून Van 't Hoff फॅक्टर इज डिफाइंड ॲज, म्हणून आपण एक फॅक्टर डिफाइन केला which gives the relation between qualitative properties for the electrolytic solution to the qualitative properties for the non-electrolytic solution, and they are having a formula. आणि त्यासाठी आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता तिथं which gives the relation between qualitative properties for the electrolytic solution and the qualitative
qualitative properties for the non-electrolytic solution. The Van 't Hoff factor I, it is the ratio of qualitative property for the electrolytic solution to the qualitative property same observed for the non-electrolytic solutions. आता qualitative property when observed for the electrolytic solution, then it is called as delta. समजा पहिली qualitative property असेल lowering of pressure, त्याला आपण म्हणणार आहे delta P. आणि मग त्याला आपण म्हणणार आहे delta P observed qualitative property for the electrolytic solution to the same. Delta P means the qualitative property for the non-electrolytic solution. Non-electrolytic solution ला आपण काय म्हणणार आहे theoretical qualitative property. I use the relation between observed qualitative property observed for the electrolytic solution to the theoretical for the non-electrolytic solution. आता मग हा जो एक क्वेश्चन आहे दिलेला 70 नंबरचा, तिथे काय सांगितलेले आहे आपल्याला, Van 't Hoff factor is less than 1 in case of dissociation, more than 1 in case of association. Dissociation takes place when we use the electrolyte for the formation of a solution. Always less than 1, and the D option is less than 1 in case of a association. When association takes place, then the many more molecule comes together, then it forms a one big molecule, and therefore the observed qualitative property आताच आपण बघितलं होतं, it is always less than 1 in case of association. आणि जेव्हा association होतं तेव्हा observed qualitative property म्हणजे observed mass किती आलं होतं त्याचं, तिथं आलं होतं 120. सॉरी, observed molar mass किती होतं त्याचं 120 आणि theoretical किती होतं 60. आणि मग त्याची जर आपण डिवायडेशन केलं तर ते जे काही उत्तर येते, इट इज ऑलवेज लेस दॅन 1 इन केस ऑफ असोसिएशन. म्हणजे जेव्हा असोसिएशन होतं तेव्हा त्याचं जे काही ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर द इलेक्ट्रोलाइट जे काही मास आलं होतं ते थेरॉटिकल पेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणून I, Van 't Hoff factor is always less than 1 in case of association. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रोलाइट वापरल्यानंतर असोसिएशन होतं तेव्हा I ची व्हॅल्यू ही नेहमी 1 पेक्षा काय असते, कमी असते. So students, here we have discussing the 10 MCQs which are depended on. आता 80 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन काय आहे, करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन डी इज करेक्ट फॉर द 80 नंबर क्वेश्चन. आतापर्यंत या हा जो काही सीईटीचं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण एक 10 MCQ डिस्कस केलेले आहेत की जे ऑस्मोटिक प्रेशर आणि काही व्हॅन 't Hoff फॅक्टरवरती डिपेंडेंट होते. पुढच्या लेक्चरमध्ये जे काही आपण पुढे MCQs पाठवलेले आहेत ते डिस्कस करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ते MCQ 2-3 वेळा वाचणं गरजेचं आहे. थँक्यू.